केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन यांच्या विरोधात तपास सुरू असतानाच आता सियाचा भाऊ साहिल गोयलच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। तपास यंत्रणांनी साहिलला आरोपी ठरवलेलं नाहीये, मात्र त्याच्या माहितीत कोणत्या गोष्टी होत्या आणि त्यानं पोलिसांना काय सांगितलं याकडे आता लक्ष लागलंय। साहिलच्या जबाबातून आणि तपासातून या प्रकरणातील काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। साहिल गोयलनं स्वतःच्या जबाबात क्रिकेट खेळताना चेतनशी मैत्री झाल्याचं सांगितलं। त्यानंतर साहिल सोबत क्रिकेट सामना पाहायला गेलेल्या सियाची चेतनशी ओळख झाली आणि पुढे त्याच मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं। म्हणूनच पहिला प्रश्न उपस्थित होतो, सिया आणि चेतनच्या प्रेमसंबंधाची माहिती साहिलला आधीपासूनच होती का? फेब्रुवारी महिन्यात केतन आणि सियाचा साखरपुडा झाला, मात्र सियाला हे लग्न करायचं नसल्याचं तिने साहिलला सांगितल्याची माहिती तपासात समोर आली आहे। त्यामुळे दुसरा प्रश्न, सियाला लग्न नको होतं हे माहीत असतानाही तिचे चेतन सोबतचे संबंधही साहिलला माहीत होते का? बालीला प्री वेडिंग शूट साठी जाताना घरातून निघताना सियाने येण्यास नकार दिला, मग साहिलने तिला जबरदस्तीने गाडीत बसवलं हे कार चालकानं स्पष्ट केलंय। त्यानंतर फूड मॉल मध्ये केतनचा पासपोर्ट फाडल्याचा आरोप आहे आणि मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर केतनला पासपोर्ट सापडलाच नव्हता। मग तिसरा प्रश्न, केतनचा पासपोर्ट गायब झाल्यानंतर साहिलला सियावर संशय आला होता का? आणि जर संशय आला असेल तर तो संशय साहिलने त्याच वेळी उपस्थित का केला नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं तपासातूनच आता स्पष्ट होतील। सध्या उपलब्ध माहितीनुसार साहिल गोयल हा आरोपी नसून त्याचा केवळ जबाब नोंदवण्यात आलाय। मात्र आता उपस्थित झालेल्या प्रश्नानंतर पोलीस चौकशीतून तपास कोणत्या दिशेला जातोय हे पाहणं महत्त्वाचं आहे।